हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जे आपण पीस कट करून घेतलेलं होतं ते शिवणार आहोत आपण. तर इथं ही जी बाही आहे ही मनगटापर्यंत येणारी बाही आहे, म्हणजे इथपर्यंत येणारी बाही आहे. ती कटिंग करून घेतलेली आहे. आणि हिचं जर पेपर कटिंग बघायचं असेल तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपल्याकडे पेपर पॅटर्न आहे, त्याच्यावरून मी ही बाही कट केलेली आहे. बाहीच्या उंचीत किती इंच वाढवायचं वगैरे मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आणि हे जे पुढचे पार्ट आहेत हे सुद्धा कट करून घेतले आपण, आणि पाठीमागचा भाग सुद्धा कट केलेला आहे. आणि पाठीमागच्या भागाला आपण हुकलूक पट्टी घेणार आहोत. तर पुढचा भाग आधी मी तयार करून घेते आणि मग पाठीमागचा भाग तयार करूयात. इथं आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. इथं पिना लावून घेऊयात, जेणेकरून आपला जो कापड आहे तो जागचा हलणार नाही आणि शिवायलाही सोपं जातं. तर इथं आपण अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण खाचे पाडून घेऊयात. हे जे पिना आहेत ते काढून घ्यायचे आहेत. छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे आहेत. कापड कुठलाही कापड शिवताना सरळ आणि उलटा हे चेक करायचं असतं आपल्याला. हा इथं मी गोल गळा घेतलेला आहे. तुम्ही पान आकार, मटका आकार, कुठलाही आकार घेऊ शकतात. तर आता सगळीकडून आपण स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे जे अस्तर आहे ते आपण मेन कापडला जॉईन करून घेणार आहोत. तर आता आपण हा पार्ट जॉईन करून घेतलेला आहे आणि टिपा सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता या पार्टला जॉईन करून घेऊयात. तर इथं स्टिच टाकून घेऊयात, आपण टिप टाकून घेऊयात. पूर्ण पार्ट जॉईन करायचा आहे आपण, आणि असेच आपण दोघंही पार्ट जॉईन करून घेणार आहोत. आपले इथं दोघंही पार्ट तयार झालेले जॉईन करून. आता आपण जो पुढचा भाग आहे त्याला जॉईन करून घेऊयात. जो गळ्याचा पार्ट आहे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. दोघंही पार्ट इथं तयार झालेले आहेत.
कुठंही आपलं कापड एक्स्ट्रा झालेलं नाही, पाठीमागचं पण नाही आणि पुढचं पण नाही. मी तुम्हाला कप पण दाखवते. कप अतिशय सुंदर असा तयार होतो आपला. कप बघू शकता तुम्ही, खूप छान असा तयार होतो कप. प्रेस केली ना अजून सुंदर दिसतो, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण दुसरी साईड पण तयार करून घेऊयात. दोघही बाजू आपल्या जोडून तयार झालेल्या आहेत. अजून एक स्टिच टाकून घेऊयात, म्हणजे आपण अजून एक टिप टाकून घेऊयात. तर अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला कप हवा असेल आणि तुमची फिटिंग फिनिशिंग बरोबर जमत नसेल तर आपल्याकडे याचे पेपर पॅटर्न सुद्धा आहेत. फोरटक्स, प्रिन्स कट, कटोरी असे 15 प्रकाराचे आहेत. तर जे मी पेपर पॅटर्न तुम्हाला देते त्याच्यावरूनच हे माप कट केलेले 36 साईजचं. आणि कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता बऱ्याचशा महिला काय म्हणतात की आम्ही कटिंग करतो तर आमचा पाठीमागचा जो भाग आहे आणि पुढचा जो भाग आहे तो कमी जास्त होतो. तर का कमी जास्त होतो? आपल्याला काय करायचं, आता हा भाग तयार झालेला आहे. याचे हे 2 पार्ट आहेत, पाठीमागचा आणि पुढचा पार्ट. तर काय करायचंय, दोघही पार्ट आपल्याला इथे लावून बघायचे. हा आहे आपला पुढचा भाग, इथे लावून बघायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी पॉइंटने एक्स्ट्रा आलेला आहे. हे पॉइंटने जे एक्स्ट्रा आहे ते आपण नंतर सुद्धा कट करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने कट करायचे, म्हणजे काखीतली जी टीप आहे तुमची ती सुद्धा समोरासमोर येईल. आणि इथेही बघू शकता दोघही भाग अशाच प्रकारे मोजून घ्यायचे आहेत. हा जो भाग आहे हा पण मोजून घेऊयात. अगदी बरोबर आलेला आहे, बघू शकता तुम्ही, अगदी बरोबर आहे, कुठेही कमी जास्त नाही. कटिंग जर तुमची परफेक्ट असेल तर बरोबर येईल आणि स्टिचिंगही तुमची परफेक्ट असेल तर बरोबर येईल. तर सावकाश आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. ब्लाऊज शिवताना जास्त गोंधळ करायचा नाही, म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज तयार होतं. तर आता आपल्याला हा पाठीमागचा जो भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. जो गळा आहे तो मी तयार करून घेणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खाचे पाडून घ्यायचे आपल्याला. खाचे पाडताना आपली शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
इथे अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेली आहे. बऱ्याचशा महिला म्हणतात की आमची हुकलूक पट्टी कमी जास्त होते, तर हुकलूक पट्टी लावण्याच्या आधी आपल्याला हे मोजून घ्यायचंय. बघा माझं अगदी बरोबर येत आहे, कमी पण नाही जास्त पण नाही. इथं जर तुमची शिलाई मार्जिन कमी जास्त झालेली असेल तर तुमची कमी जास्त हुकलूक पट्टी होऊ शकते, म्हणून आधी मोजायचं आहे आणि नंतर हुकलूक पट्टी जॉईन करायची आहे. इथं मी प्लेन गोल गळा घेतलेला आहे. तर आता आपण हे अस्तर पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. तर इथं दोघंही पार्टला आपण शिलाई टाकून घेतलेली आहे, जॉईन करून घेतलेला आहे अस्तरला मेन कापड. आता हुकलूक पट्टी लावून घेऊयात. तर इथं लूप्स पट्टी आपण तयार करून घेतली आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग मध्ये लूप्स पट्टी आपली इथं तयार झालेली आहे. अशीच आपण हुकपट्टी तयार करून घेऊयात. हुकपट्टीसाठी मी डबल कापड दाखवलं होतं, हुकपट्टी कशी कट करायची ते सुद्धा दाखवलं होतं. तर इथं मी अशा डबल कापडची हुकपट्टी तयार करणार आहे, कारण कापड पातळ आहे आणि टीप टाकण्यापेक्षा अखंड जर निघत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर मी अखंड लावणार आहे. तर इथं आपली हुक लूप पट्टी तयार झालेली. ही आहे हुक आणि ही आहे लूप्स पट्टी. आता आपल्याला एकमेकावर ठेवून बघायचं आहे आणि बघू शकता अगदी बरोबर आलेले आहे, कुठेही कमी जास्त नाही. मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे एकमेकावर ठेवून बघायची आपल्याला हुक पट्टी आणि लूप्स पट्टी. हा फक्त हुक पट्टीचा कापड आहे, बाकी काट वगैरे अगदी बरोबर आलेले आहेत, अगदी डिझाईन जुळते एकमेकावरती. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे. तर आता आपण कंबरपट्टी लावून घेणार आहोत, कारण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मी तुम्हाला दाखवलाच आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते. तर अशा पद्धतीने कंबरपट्टी लावण्याआधी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे, अगदी बरोबर आहे. दुसरी जी बाजू आहे ती पण ठेवून बघायची आहे. दुसरी बाजू सुद्धा अगदी बरोबर येते, कुठंच कमी नाही किंवा जास्त नाही. तर दोघांपैकी कुठल्याही बाजूला तुम्ही हुकलूक पट्टी आधी लावून घेतली तरी चालेल. मी पुढच्या पार्टला लावते, कारण पाठीमागे अजून टक्स घ्यायचे बाकी आहेत. जेवढा आपण पुढे कंबरपट्टीमध्ये शिलाई घेणार आहोत तेवढीच पाठीमागे घ्यायची आहे.
हा एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे. दुसऱ्या बाजूला आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे. तर इथं आपण एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे. कंबरपट्टी लावून झालेली आहे. ही जी टीप आहे ही नंतर मी उसवणार आहे, कारण इथं मी हातशिलाई घेणार आहे. आता याला सुद्धा आपण कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहोत. जितका आपण कापड इथं घेतलेला असेल पुढच्या भागात जॉईन करताना तेवढाच आपल्याला कापड घ्यायचं आहे. इथं सुद्धा आपली हातशिलाई येणार आहे. मी ही टीप उसवून घेणार आहे. आता हुकलूक पट्टी एकदा परत पुन्हा चेक करायची आहे. बघा आता तुम्हाला वाटत असेल एक कमी आणि एक जास्त, कारण एका बाजूला आपली अजून हुकलूक पट्टी च्या साईडने, लुक्स पट्टीच्या साईडने आपल्याला कंबरपट्टी लावायची बाकी आहे. येते अगदी बरोबर येतंय, कुठंच कमी नाही किंवा जास्त नाही. इथं आपल्या कंबरपट्ट्या लावून तयार झालेला आहे. जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते मी कट करून घेते. परत हुकलूक पट्टी एकमेकावरती ठेवून बघायची. अगदी बरोबर आलेली, कुठंच कमी नाही किंवा अगदी पॉइंटने सुद्धा कमी जास्त नाही, अगदी बरोबर आहे. तर आपल्याला पुढचा पार्ट, पाठीमागचे भाग दोघंही जॉईन केलेले आहेत. तर आता पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊयात बरोबर आहेत का. अगदी बरोबर आहे, कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. दुसरी बाजू पण दाखवते मी तुम्हाला. दुसरी बाजू पण बघा अगदी बरोबर आहे. तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात आणि मग बाही जॉईन करून घेऊयात. आता आपल्याला बाही जॉईन करायची. इथं तुम्हाला एक्स्ट्राचं दिसत असेल, हे कापड जे असतं ते कट करून घ्यायचं असतं. अगदी पॉइंटने दिसतंय, जास्त नाही. अशा प्रकारे दुसरं पण आहे, चेक करायचं आहे आपल्याला आहे का. दुसऱ्या बाजूला दिसत नाही म्हणून काही कट करायची गरज येत नाही. तर आता बाही जॉईन करायची आहे. जो एक्स्ट्राचा कापड आहे इथं आपल्याला हा कट करून टाकायचा आहे, जेणेकरून बाही जॉईन करताना आपल्याला अडचण येणार नाहीत. तर अशा पद्धतीने कट करून घेतला एक्स्ट्राचं कापड. ही टीप वरतीच आपली टीप आली पाहिजे. आता आपण बाही जॉईन करणार आहोत. बाहीला मी काठाला टीप घेणार नाही, कारण काठ आहेत, काठ अतिशय सुंदर दिसत आहेत. तर बाही जॉईन करण्यासाठी मी इथे बाही घेतलेली आहे. उलट सुलट बाजू व्यवस्थित बघायची आहे. हा जो खोल भाग आहे, हा खोल भाग पुढच्या बाजूला येणार आहे. ही पाठीमागची बाजू आहे. तर पाठीमागची बाजूला अशा पद्धतीने ठेवायचंय. अगदी मधोमध खाचे पाडून घ्यायचेत आपल्याला बाहीला.
अगदी मधोमध मी इथे खाचा पाडून घेतलेला आहे आणि तो जो खाचा आहे तो अगदी बरोबर मधोमधच आला पाहिजे. बाही पण ओढायची नाही आणि हा भाग पण ओढायचा नाही, अगदी इझी लावायची आपल्याला. कुठंही कमी जास्त झालेली नाही. बाहीची जर व्यवस्थित मापं घेतली तर बाही एक्स्ट्रा होत नाही आणि अर्धा इंच जर एक्स्ट्रा घेतलं असेल तर साईडला शिल्लक राहतं. तर मी जे पेपर पॅटर्न दिलेले आहेत त्याच्याबरोबर अर्धा इंच बाही एक्स्ट्रा दिली. बऱ्याचशा महिला काय करतात, पाठीमागे पुढच्या भागात वाढवता पण बाही वाढवायला विसरतात, त्यामुळे दोघही बाजूने अर्धा अर्धा इंच बाही शिल्लक राहते. तर इथे मी अगदी मापात कट केलेली आहे. आता दुसरी बाजू पण अशीच जॉईन करून घेऊयात आणि दुसरी बाही सुद्धा अशीच जॉईन करून घेऊयात. आता मी इथे बाहीला टीप टाकून घेणार आहे. इथं बाईला टीप टाकली. आता आपण मोजून टिक करून घेणार आहोत. इथला दंडघेर म्हणजे गोल राऊंड आणि वरून 10 इंच मोजायचंय, तिथलं दंडघेर टाकायचं आहे आणि इतकं जे कोपरच्या खाली असतं तिथून तितकं दंडघेर टाकायचं आहे. तर इथं आपण फिटिंग करून घेतलेली आहे. बाहीला सुद्धा फिटिंग केली. बाहीची फिटिंग मी तुम्हाला सांगितली की इथून आपल्याला उंचीपासून 10 इंच मोजायचंय, 10 इंचाचं दंडघेरचं माप टाकायचं आहे. इथून आपल्याला जेवढं इथपर्यंत माप येईल तेवढं मापाचं माप टाकायचं आहे आणि तिथून दंडघेरचं माप टाकायचं आहे आणि इथून आपल्याला मनगटाचं दंडघेरचं माप टाकायचं आहे इथलं आणि हे इथं माप टाकायचं आहे आणि सरळ रेषा पेनने टिक करून टिपा टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी फिनिशिंग मी फिटिंग तयार करून घेतलेली आहे. बाहीला सुद्धा आणि कमरेला सुद्धा इथं मी टिप टाकणार आहे जेणेकरून आपले धागे निघणार नाही. जसं फॉलला टिप येते तशीच मी टिप टाकून घेणार आहे. तर इथं आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज तयार केलेलं आहे आणि काठावरती बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली. मी सरळ करून दाखवते ब्लाऊज तुम्हाला. अशा पद्धतीची ही डिझाईन येणार आहे आपल्या बाहीला. मनगटापर्यंतची जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीने येणार आहे. तर अतिशय सुंदर हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. तुम्हाला जर अशाच पद्धतीचे पेपर पॅटर्न हवे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉलवरती तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.